हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परिसंस्था जो टॉपिक आहे क्लास 8चा 80 नंबरचा चॅप्टर आहे बघा परिसंस्था। त्या चॅप्टर मधील लास्ट टॉपिक जो आहे तो आपण इथे बघणार आहोत। आणि लास्ट टॉपिक जो आहे त्याचं नाव आहे की मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्थांचा होणारा ह्रास। आता परिसंस्थांचा ह्रास कशा पद्धतीने होतो त्याची काही कारणे इथे दिलेली आहेत, ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत। तर बघा की मानवी हस्तक्षेपामुळे होणारा परिसंस्थांचा ह्रास। तर इथे काय म्हटलंय बघा की मानवाच्या विविध कृतींचा परिसंस्थांच्या कार्यावर घातक परिणाम होतो, त्यामुळे परिसंस्थांचा ह्रास होतो। उदाहरणार्थ खाणकाम आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड यामुळे जमिनीचा वापर बदलू शकतो, तसेच त्यामुळे सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंधही बिघडतात। बघा मानवाच्या हस्तक्षेपामुळे विविध कृतींचा म्हणजे परिसंस्थांच्या कार्यावर घातक परिणाम होत असतो। तर कोणकोणता परिणाम होत असतो आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे खाणकाम, मोठ्या प्रमाणात होणारं खोदकाम, या खोदकामामुळे आणि मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड यामुळे जमिनीचा जो वापर आहे, जमीन ज्या पद्धतीने आपण जमिनीचा वापर करतो ते त्याच्यामध्ये चेंजेस होतात आणि त्यामुळे सजीव आणि निर्जीव घटकांचे संबंध बिघडतात। पुढे म्हटले की विविध मानवी प्रक्रिया व कृती परिसंस्थांवर वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम करतात। तर बघा की एखाद्या विशिष्ट प्रकारच्या परिसंस्थेचे दुसऱ्या प्रकारच्या परिसंस्थेमध्ये रूपांतर होण्यापासून ते एखादी प्रजाती नष्ट होण्यापर्यंत असे परिणाम होत असतात। पुढे काय म्हटले बघा की ह्या ज्या परिसंस्था आहे या परिसंस्थांच्या ह्रासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती। तर त्यामध्ये कोणकोणती पहिली कोणती आहे की लोकसंख्या वाढ व संसाधनाचा वाढलेला वापर। आता परिसंस्थांमध्ये मानव प्राणी भक्षक या गटाकडून मोडतो। मानव कशामध्ये मोडतो? भक्षकमध्ये मोडतो आणि मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागविण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधन संपत्ती घेत राहिला। बघा परिसंस्थेमध्ये मानवाची जी भूमिका आहे ती कशाची आहे? भक्षकाची आहे आणि मानवाला सामान्य परिस्थितीमध्ये आपल्या जीवन जगण्याकरता गोष्टी ह्या मिळत असतात, पण भरमसाठ बेसुमार अशी झालेली लोकसंख्या वाढ, या लोकसंख्या वाढीमुळे मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून त्याची असलेली साधन संपत्ती ही घेत राहतो आणि जीवनशैलीच्या नवे जे बदल झाले आहेत, जीवनशैलीमध्ये जीवन जगण्याचे जे नवीन बदल झाले आहेत त्याचप्रमाणे मानवाची जगण्यासाठीची किमान गरजेच्या गोष्टींपेक्षा अधिक असलेली मागणी वाढलेली आहे। म्हणजे कमीत कमी आपल्याला ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टी सोडून मानवाला अधिक गोष्टींची गरज भासू लागलेली आहे आणि त्यामुळे परिसंस्थांवर त्याचा ताण वाढत गेला आहे। पण टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे। पुढे म्हटलेलं आहे दुसरं कारण की शहरीकरण। तर शहरीकरण कसं? तर वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीचे क्षेत्र, जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होतो आणि त्यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा नष्ट होतात। त्यानंतर पुढे म्हटले की औद्योगिकीकरण आणि वाहतूक। महत्त्वाचं कारण आहे अतिशय की औद्योगिकीकरण आणि वाहतूक। मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकीकरणासाठी लागणारा कच्चा माल आणि हा कच्चा माल नैसर्गिक जंगले तोडून आणला जातो, त्यामुळे जंगलांचा काय होतोय? ह्रास होतोय। जंगल तोडीमुळे जंगलांचा ह्रास होतोय आणि वाहतुकीमध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे त्यासाठीच्या सुविधा वाढताना बरेचदा जंगलातून किंवा पाणथळ जागांवर रस्त्याचे, रेल्वे मार्गाचे जाळे पसरलेले आहेत। पुढे काय म्हटलंय की पुढचं जे महत्त्वाचं कारण आहे ते आहे पर्यटन। आता पर्यटनासाठी निरनिराळ्या ठिकाणाहून लोक येतात, देशातून विदेशातून निरनिराळ्या ठिकाणावरून लोक हे पर्यटन भेटीसाठी येतात। निसर्ग निरीक्षण, मनोरंजन व देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक निसर्गरम्य परिसरामध्ये येत असतात आणि या पर्यटकांकरिता अशा ठिकाणच्या परिसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातात, त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परिसंस्थेची हानी होते। बघा आणि त्यानंतर पुढे म्हटले की मोठी धरणे।
आता धरणामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली जाते आणि त्यामुळे त्या भागातील जंगल आणि गवताळ प्रदेशांचे जलीय परिस्थितीमध्ये रूपांतर होते आणि धरणामुळे नदीच्या खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह कमी होतो। याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात। आणि सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं कारण आहे ते आहे युद्ध। आता जमीन, पाणी आणि खनिज संपत्ती किंवा काही आर्थिक व राजकीय कारणामुळे मानवी समूहामध्ये स्पर्धा, मतभेद यामधून युद्ध होत असतात। कोणकोणते घटक युद्ध होण्यास कारणीभूत आहे? जमीन आहे, पाणी आहे, खनिज संपत्ती आहे किंवा राजकीय जे कारणे आहेत त्यामुळे स्पर्धा, मतभेद हे वाढलेले आहे आणि त्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण होते। युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव, सुरुंग, स्फोट यांचा वापर केला जातो। त्यामुळे फक्त जीवितहानी होते असे नाही तर नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात आणि किंवा त्या परिसंस्थाच्या संस्था नष्ट होतात। अशा प्रकारे भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मानवी हस्तक्षेपामुळे काही नैसर्गिक परिसंस्थांचे वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थात रूपांतर होते आणि काही परिसंस्थांचा ह्रास होतो तर काही परिसंस्था समूळ नष्ट होतात। नैसर्गिक परिसंस्था जीवावरणातील संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणून त्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे ठरते। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण चॅप्टर नंबर 18 परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम हा पूर्ण इथे घेतलेला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा स्वाध्याय आपण इथे बघणार आहोत म्हणजे त्यावरील जी एक्सरसाइज आहे ती आपण इथे सोडवणार आहोत। ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।